हॅलो स्टुडंट्स. तर आज विद्यालयातर्फे मी धनश्री आज तुमचं खूप 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 स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर अर्थातच संगणक आणि आपला चॅप्टर आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ऑलरेडी आपण भरपूर काही पाहिलेलं आहे. याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण लोगो डिझाईन पाहिलं, व्हिजिटिंग कार्ड डिझाईन पाहिलं, राईट? तर तुम्ही ते सगळे सेशन पाहिलेच असतील आणि जर पाहिले नसतील तर नक्की पहा, कारण की मागचे सेशन जर तुम्ही पाहिले नाही तर तुम्हाला नेक्स्ट सेशन्स जे असतील ते समजणार नाहीत. त्यामुळं प्रत्येक सेशन पाहणं हे खूप गरजेचं आहे. ओके. तर आजच्या या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रॅक्टिकली क्वेश्चन्स कसे येतात. जसं मी टेबलचं पण आय थिंक दाखवलेलं की कसे टेबलचे क्वेश्चन्स येतात, कसे ऍड रो करतात, डिलीट रो करतात. तसाच आजच्या भागात मी लिस्ट वरती तुम्हाला दाखवणार आहे. बुलेटेड लिस्ट, नंबर्ड लिस्ट, शेप्स आणि भरपूर काही. ओके, चला तर सुरू करूया. तर ही आहे आपली टास्क. ओके, याला थोडस मोठं करते मी. ऑलराईट. तर ही आहे आपली टास्क. जसे की तर आपल्याला इथे काय करायचं आहे, कोणत्याही 5 स्टोरी बुकच्या नावांची बुलेट केलेली यादी तयार करा आणि हे बनवताना आपल्याला काही सूचनांचे अनुसरण करायचं आहे. ओके. तर पहिल्यांदा तर बुलेट यादी, तर बुलेटेड लिस्ट म्हणजेच बुलेट केलेली यादी, तर ही आपल्याला कुठे मिळते? बरोबर, ही आहे आपल्याला बुलेटेड यादी. ओके. आणि इथे बघू डिफाईन न्यू बुलेट मध्ये काय आहे. सिम्बॉल ओके. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे टाईपचे सिम्बॉल सुद्धा बुलेट साठी ऍड करू शकता. इथे वेगवेगळे स्टाईल्सचे सिम्बॉल आहेत, इथे तुम्ही ऍड करू शकता. पण आपण इथे जे बुलेट्स ऑलरेडी आहेत त्यांचा यूज करणार आहे. तर सपोज मी ही बुलेट यूज केली. तर इथे लिहिलंय 5 स्टोरी बुक. तर बघूया स्टोरी बुक. ओके, त्याच्या आधी आपण पहिल्यांदा हेडिंग देऊ की नेम्स ऑफ द स्टोरी बुक्स. ओके, याला आपण थोडंसं फॉर्मॅट करू, साईज वाढवू, बोल्ड अँड अंडरलाईन. ओके, तर हे झालं आपलं हेडिंग. आता नेक्स्ट काय करायचं, आपल्याला बुलेटेड लिस्ट घ्यायची. हे घेऊ आणि बुलेटेड लिस्ट साठी आपल्याला कलर हवा आहे ब्लू. डार्क ब्लू कलर घेऊ. ओके. तर स्टोरी बुक्सची नावं, तर फेमस स्टोरी बुक आहे जसे की चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी. हे मी इंग्लिश स्टोरी बुक्स सांगते. ओके. देन नेक्स्ट वन. तर इथे तुम्ही पाहू शकता की ज्यावेळी मी एंटर प्रेस करते आणि नेक्स्ट लाईनला येते, तर ही जी नेक्स्ट बुलेट आहे ती ऑटोमॅटिकली येते. ओके. नेक्स्ट आहे द ग्रफेलो. नेक्स्ट वन द अगली डकलिंग. then the story of Ferdinand आणि एक आहे ग्रीन एग्स अँड हॅम. ओके. तर अशा पद्धतीने आपण कलर तर चेंज केला. तर फर्स्ट आपली इन्स्ट्रक्शन ठीक झाली.
आता नेक्स्ट काय, फॉन्ट साईज 16. तर इथे फॉन्ट साईज त्याच्यासाठी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. देन गो टू फॉन्ट साईज, कुठे असते, फॉन्ट ग्रुप आणि होम टॅब मध्ये. ओके, तर इथे 16 केली फॉन्ट साईज. देन अंडरलाईन द हेडिंग. हे हेडिंग आपण ऑलरेडी अंडरलाईन केलेलं आहे. आता नेक्स्ट काय आहे आपलं, इंद्रधनुष्यांच्या रंगांची क्रमांकित यादी तयार करा. क्रमांकित यादी म्हणजे काय, नंबर्ड लिस्ट. तर आपण पाहिलेलं, देर आर 2 टाइप्स ऑफ लिस्ट, 2 टाईपच्या लिस्ट असतात, बुलेटेड लिस्ट आणि नंबर्ड लिस्ट. तर आपल्याला नंबर्ड लिस्ट करायची. तर मी हेडिंग जस्ट देते, रेनबो कलर्स. याचा आपण कलर चेंज करू आणि याची साईज वाढवू. ओके, देन नेक्स्ट आपल्याला आता पाहायचं आहे नंबर्ड लिस्ट. तर नंबर्ड लिस्ट कशी बनवायची, इथे नंबर्स आहेत, इथे नंबर्स असू शकतात न्यूमरिकल 1 2 3 किंवा कंस देऊन असू शकतात, किंवा एबीसी, कॅपिटल एबीसी, स्मॉल एबीसी, किंवा रोमन कॅपिटल, रोमन स्मॉल. तर अशा पद्धतीने आपण कोणतेही नंबर्स देऊ शकतो. तर मी ही नंबर लिस्ट वापरते. ओके, तर यासाठी काय सांगितलंय, यासाठी कलर पाहिजे आपल्याला रेड. तर आपण असा रेड कलर चेक करू. देन रेनबो कलर्सची यादी. तर फर्स्ट कलर कोणता असतो, रेड. याचा परत आपण रेड कलर करू आणि अंडरलाईन आपल्याला सांगितलेलं नाही, सो आपण करणार नाही. देन नेक्स्ट, हो, याची फॉन्ट स्टाईल जॉर्जिया आहे, तर याची फॉन्ट स्टाईल आपण जॉर्जिया करू. इथून आपण फॉन्ट स्टाईल चेंज करतो. तर हे आहे जॉर्जिया. देन नेक्स्ट, याची आपल्याला एरियल करायची फॉन्ट स्टाईल. तर आपण एकदम पहिल्यांदा टाईप करून घेऊ, त्याच्यानंतर आपण स्टाईल आणि साईज काय असेल ते चेंज करू. तर नेक्स्ट कलर असतो आपला ऑरेंज. ऑरेंज नंतर असतो येलो, देन असतो ग्रीन, त्याच्यानंतर ब्लू, इंडिगो आणि व्हायोलेट. ओके, तर अशा पद्धतीने हे कलर्स असतात. तर आता याला आपल्याला कलर्स रेड कलर द्यायचा आहे आणि शिवाय फॉन्ट साईज 14. तर कशी करायची फॉन्ट साईज 14, सिलेक्ट करायचं, देन फॉन्ट ग्रुप, होम टॅब, फॉन्ट साईज 14. ओके, तर इथे थोडीशी छोटी वाटते, तर मी थोडीशी 18 करते याला, पण तुम्हाला हेच फॉलो केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट, आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, कोणतेही 5 आकार काढा आणि प्रत्येक आकारात लिहा संगणकाच्या एका भागाचे नाव. ओके, तर आपल्याला कॉम्प्युटरच्या पार्ट्सची नावं लिहायची, 5 शेप्स आपल्याला इन्सर्ट करायचे. तर त्यासाठी मी नेक्स्ट एक नवीन पेज घेते. ओके, तर इन्सर्ट आपण शेप कसे करतो, कोणत्या टॅब मध्ये, तर या इन्सर्ट टॅब मध्ये शेप्स. तर कोणतेही 5 शेप्स आपल्याला घ्यायचे. तर आपण घेऊ एक फर्स्ट वाला रेक्टँगल, देन सर्कल. तर फर्स्ट शेपला आपण कलर करायचा आहे ब्लू. हा ब्लू पण करू शकतो. आणि फॉन्ट साइज 18, फॉन्ट स्टाईल जॉर्जिया, टेक्स्ट शुड बी बोल्ड. तर टेक्स्टचा कलर इथं दिलेला नाही, सो आपण आपल्या सोयीनुसार कोणताही कलर यूज करू शकतो. राईट क्लिक करून ऍड टेक्स्ट
आणि इथे आपण लिहूया मॉनिटर. ओके, याची पण आपल्याला बोल्ड करायचं आहे, जॉर्जिया आणि 18. ओके, तर याचा कलर आपण देऊ शकतो. बघू कोणता कलर. ठीक आहे, हा कलर देऊ शकतो आपण. ओके, तर अशा पद्धतीने फर्स्ट एक झाला शेप. आता नेक्स्ट शेप, आता समजा हा शेप आहे, तर यात पण ऍड टेक्स्ट करायचं आहे. फॉन्ट साईज इथे पण 18 असली पाहिजे आणि इथे पण जॉर्जिया असला पाहिजे फॉन्ट. तर इथे आपण लिहू शकतो कीबोर्ड. ओके, याला थोडस आपण मोठं करू शकतो. कीबोर्डला खाली आणूया. ओके, आणि कीबोर्डची साईज वगैरे सेट झालेली आहे. तर याचा सेकंडचा कलर आपल्याला द्यायचा आहे ब्लॅक. फॉर्मॅट, फिल ब्लॅक. ओके, ब्लॅक कलर आपण शेप दिला, त्यामुळे आपण व्हाईट कलर टेक्स्ट कलरला दिला. देन नेक्स्ट आणि एक शेप इन्सर्ट करू. शेप्स, समजा स्टार. तर स्टारचा कलर आपल्याला रेड करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे CPU. साइज 18, बोल्ड, जॉर्जिया. हा कलर आपण चेंज करू शकतो. ओके, आणि एक शेप करू. ह्या शेपला कलर द्यायचा आहे ग्रीन. कोणताही ग्रीन तुम्ही देऊ शकता, कारण इथे काही स्पेसिफाय केलेलं नाहीये. सो देन ऍड टेक्स्ट. आता इथे आपण लिहू आणि काय शेप, कॉम्प्युटरचे काय काय पार्ट्स आहेत, मॉनिटर, कीबोर्ड, CPU आणि माउस. आपण माउस लिहू शकतो. साइज 18 आणि बोल्ड. ओके, देन आणि एक शेप बाकी आहे आपला. याचा कलर ऑरेंज द्यायचा आहे आपल्याला. हा ऑरेंज किंवा असा ऑरेंज आपण कोणताही कलर देऊ शकतो. ओके, देन ऍड टेक्स्ट आणि कोणता पार्ट आपण लिहू शकतो, UPS. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही फॉन्ट साईज वगैरे सगळ्या गोष्टी फॉलो करून एक असाइनमेंट सॉल्व्ह करू शकता. ओके, याला आपण बोल्ड नाही केलेलं, तर बोल्ड करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपले 5 शेप रेडी झालेले आहेत. आता शेप आपण कॉपी पेस्ट कसा करतो. समजा हा शेपच मला पाहिजे असेल, तर सिलेक्ट करा, राईट क्लिक, कॉपी, आणि जिथे आपल्याला पाहिजे आहे तिथे आपण पेस्ट करू शकतो. ओके, जसे नेक्स्ट पेजवर पाहिजे असेल तर इथे येऊन तुम्ही पेस्ट करू शकता.
तर अशा पद्धतीने कॉपी पेस्ट आपण करू शकतो. देन याला सेव्ह करू शकता. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं शेप्स कसे इन्सर्ट करायचे, शेप्समध्ये टेक्स्ट कसं ऍड करायचं आणि त्याला फॉर्मॅट करायचं. तसेच आपण पाहिलो की नंबर्ड लिस्ट आणि बुलेटेड लिस्ट. ओके, तर याची पण प्रॅक्टिस करा. थँक यू. हॅव अ नाईस डे.